तसं म्हणायला गेलं तर हा प्रोजेक्ट एक मोठा एक्सपेरिमेंटच होता. ज्यावेळी ठरलं होतं की ह्या ज्या स्क्रिप्टवरती सर्व जे काही कलाकार असतील ते अगदी नवखे कलाकार घेऊन काम करायचंय. आणि मग दुसरा प्रश्न होता लोकेशनचा. मग लोकेशन असं निवडायचं होतं आम्हाला की जेथे खरंच हे लोक रिट्रीटला घेऊन जायचे, जिथे खरंच काही सिग्नल नसेल, काही नसेल. तिचं कॅरेक्टर असं आहे की ती जास्त सोशल मीडियाशी कनेक्टेड आहे. तिची हीच खासियत होती की जेव्हा तिला रेंज भेटत नाही, तेव्हा तिच्या जीवाची तळमळ कशी होते. फिल्ममध्ये माझी रामू काकाची भूमिका होती. रामू काका म्हणजे एक केअरटेकर ऑफ द व्हेन्यू. थोडंसं विसरभोळेपणा आणि एक्स्ट्रा केअर घेणारं कॅरेक्टर असं मला वाटतं. आणि ते एक्स्ट्रा केअर घेता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या विसरून जातात. शेवटी नको तेच होतं आणि महत्त्वाची गोष्ट ते विसरतात. माझा रोल शांत स्वभावाचा कुक. असं आहे की तो कमी बोलतो, पण त्याचा स्वभाव थोडा तापट आहे. मला ना या माणसावर बिलकुल विश्वास नाहीये. नवीन प्रयोग करायचा म्हणलं की त्यामध्ये अडचणी ह्या येतातच. अवघड सीन हा शेवटचा होता. ज्यावेळेला मला म्हणजे इतकं गिल्टी फीलिंग येतं, की ते एक्सप्रेस कसं करावं हा एक अवघड प्रश्न होता ते गिल्टी फीलिंगचं. सर्वात अवघड पार्ट जर कोणता म्हणता येत असेल तर तो जो काही त्या लेडीज तळ्याकाठी जात होत्या, भर उन्हात तो शूट करायचा होता. आणि अडचणी असल्या की त्यामध्ये मग गमती-जमती होतात. गमती-जमती कधी-कधी छान वाटतात. कधी-कधी त्या इरिटेट करतात. आम्ही जो गवतावर बसलेला सीन होता ना, त्याच्यामध्ये माधुरीचा एक डायलॉग होता. रिहर्सलमध्ये पण त्याच्यातच अडकाडकी व्हायची आणि रिअल सीनला पण त्याच्यातच अडकाडकी झाली होती. तर तो स्पेसिफिक शब्द हा डायरेक्टरला पाहिजेच होता आणि तोच सारखा-सारखा मिस व्हायचा. त्या आमच्या गवतातल्या सीनला खूपच रिटेक झाले. शेवटी मी तिला म्हटले हसत-हसत, "माधुरी, आता तुझ्या प्रॉडक्टिव्हिटीने आम्हाला पछाडलंय. आवर आता." ज्याला डायलॉग बोलायचा आहे फक्त तोच माणूस सिरियस असायचा आणि बाकी सगळे बॅकग्राऊंडला हसत असायचे. कॅरेक्टर हसतायत, मग डायरेक्टर चिडतोय, सांगतोय, शांत राहावा. सगळ्यांनी आम्ही माईक लावलेले असायचे. सीन शूट झाला तरी ती माईक ऑनच असायची आणि आमच्या गप्पा गोष्टी सगळ्या ऐकलेल्या असायच्या आणि ते नंतर लक्ष द्यायचं आम्हाला. मध्ये थोडंसं तुमचं सेटिंग चाललं होतं त्यावेळेस आम्ही म्हटलं चला आपण करून येऊया आणि आम्ही गेलो तिकडे. थोडा उशीर झाला आम्हाला. तुम्ही आवाज देत होते. म्हणले चला तिथून ते आनंदजी आपल्याला आवाज देतात. चिडले तर काही खरं नाही आपलं आणि मागून आवाज आला, "हो, हो, चिडणारच." आम्ही आश्चर्यचकित होऊन मागे, "ह्यांना कसं कळलं हे?" मग त्यांनी असं दाखवलं, "माईक ऑन आहेत बरं का तुमचे." मग त्याच्यानंतर हळू लोकांमध्ये तो कळालं, ओके, आपण डिसिप्लिनमध्ये पाहिजे. म्हणजे ते एन्व्हायर्नमेंट काही पद्धतीने तुम्ही चेंजच केलं. आम्ही नदीवर जातो त्यावेळेस दगड मारायचा असतो. तो काय मला जमत नव्हता नीट मारायला. तो थोडा मला अवघड वाटला आणि मग शेवटी काय केलं ते माहिती कधी-कधी विसरणं हा सुद्धा एक उपचाराचाच भाग असतो नाही का? हा डायलॉग मला फार म्हणजे लक्षात राहिला कायमचा. तो आवडतो म्हणजे मला ह्याच्याकरता आवडला, की ते पहिल्या वेळी जेव्हा ते आपटलं तेव्हा त्या 3 लेडीज उडाल्या जागेवरनं. मध्ये कधीतरी ते प्रीती म्हणते, की "हे इतकेही म्हातारे दिसत नाही ना?" मला थोडं असं फिलिंग गुड येतं फिलिंग जरा. यामध्ये एक सीन आहे जिथे स्वप्नाची जी चाललेली तगमग आहे ती दाखवायची आहे. तो सगळ्यात जास्त चॅलेंजिंग सीन होता फ्रॉम व्हेरियस ॲस्पेक्ट्स म्हणजे फिल्मिंग ॲस्पेक्ट्सपासून प्रॅक्टिसिंग ॲस्पेक्ट्सपर्यंत किंवा टेक्निकॅलिटीज त्याच्यात ज्या काही इन्व्हॉल्व होत्या. प्लस तो सीन मध्यरात्री शूट झाला अख्ख्या शेड्यूलमध्ये. सो दॅट वॉज अनदर चॅलेंज ऑन टॉप ऑफ इट. हे करणं माझ्यासाठी फार अवघड वाटत होतं. असं वाटलं होतं की त्यावेळी बरेचसे टेक होतील, कारण की सोपं नव्हतं हे नवीन कलाकारासाठी. रिअल शूट केलं. त्यावेळेस तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेस झाला. हे ड्रीम सीन तिघींचे पण होते, पण त्याच्यासाठीच ह्यांनी अगोदर ह्या दोघींचे शूट करून घेतले आणि त्या मस्तपैकी जेवण-खाणं करून त्यांचे सीन आटोपून ते झोपायला देखील गेल्या. म्हटल्या, "आता सपना तुझं चालू देत." मग मला पण एकदम टेन्शन आलं, की आता खरंच माझ्या सीनला 1 तासभर लागतोय की काय? हा सीन जेव्हा फर्स्ट अटेम्प्टमध्ये डन झाला, आय वॉज रिअली हॅपी. कॅमेऱ्यात न बघणे हे जरा मला पहिल्या दिवशी जी भीती होती ती निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी
शेवटच्या शूटपर्यंत तर आम्ही नॉर्मल झालेलो होतो. म्हणजे भीती आता नाहीये. ॲक्चुअली भीती माझी थोडीफार म्हणजे मी एकदम थोडी रिलॅक्स झाली आहे. जनरल एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण नवखा होतो. पण शेवटच्या दिवशी कॉन्फिडन्स आलाय. या शॉर्ट फिल्ममधले सर्व कलाकार नवीन होते, की त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्यावरती प्रचंड मेहनत घ्यावी लागणार हे तर नक्की माहिती होतं. म्हणजे जी पहिली आपली भीती असते, की नाही आपण नाही बाबा, आपण नाही करू शकणार. पण ते आपण करू शकतो. हा एक्सपिरियन्स आला आता. तुम्हाला काय ऐकायला आलं? आय थिंक यू आर ऑन म्यूट. जो मी टॉवेल असं टाकतो त्याची प्रॅक्टिस करायला लागली मला ते. आणि सुरुवातीला मी एकदा केलं आणि नंतर पुन्हा मी विसरून गेलो. कधी-कधी विसरणे हा सुद्धा एक उपचाराचाच भाग असतो, नाही का? आपण मोबाईल नसला तरी किती छान पद्धतीने राहू शकतो, याचा अनुभव आम्ही घेतला. आपण थोडंसं मोबाईलपासून दूर गेलो तर आपल्याला काय आनंद अनुभवता येईल? आणि तो सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कधीतरी. मजेची गोष्ट अशी, शेवटचा सीन शूट होत आला, तेव्हा आमचा सीन शूट झाला. आम्ही मोबाईल असेच ठेवून दिलेले होते आणि कुणाचंच लक्ष नव्हतं मेन म्हणजे त्या फोनकडे. आणि सीन झाल्यानंतर की ह्यांनाच सांगावं लागलं डायरेक्टर, कॅमेरामॅनला, "अरे तुमचे मोबाईल घ्या आता, शूटिंग संपलेलं आहे. यू कॅन टेक युअर मोबाईल्स." म्हणजे आम्ही खरंच म्हणजे अलिप्त झालो होतो त्या फोनपासून. म्हणजे आम्ही आमचे फोन विसरून गेलो होतो. नो सिग्नलमुळे आयुष्यात अजून बरेच काही अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकतात. अर्थात प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळालं असणारच आहे यामधनं. एकंदरीत जो काही प्रवास आहे त्यातच एक फार मोठी गोष्ट शिकायला मिळाली, की याला प्रचंड पेशन्स लागतं या गोष्टीला. ज्यावेळी भर प्रखर उन्हात तुम्ही शूट करतात, काही ना काही कारणास्तव किंवा कलाकारांच्या छोट्या छोट्याशा चुकांमुळे ज्यावेळी रिटेक घ्यावे लागतात आणि त्यावरती जे काही कष्ट पडतात, तर कधी कधी हे पेशन्स ढळणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे पेशन्स, मी तर म्हणेल की पेशन्स ही गोष्ट मी फार शिकलोय. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर, अशा प्रकारे हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट केल्यानंतर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, हे एक लक्षात आलं. आणि सगळं झाल्यानंतर आता तर इतकं छान वाटतंय की इट्स गुड. आपण जे काही एफर्ट्स टाकले त्याला काहीतरी आउटपुट आहे. ती जे कॅरेक्टर आहेत ना, ते प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांपासून कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे वेगवेगळ्या थिंकिंगची लोकं बघायला मिळतील. ही शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की यातले काही प्रसंग हे तुमच्या आयुष्यातही घडून गेलेले असतील. तर तेच जे काही घडलेले प्रसंग आहे ते आम्ही एक हलक्या फुलक्या कॉमेडी स्वरूपात तुमच्या समोर आणलेत आणि ते तुम्हाला नक्की बघायला आवडेल. आपण ज्यावेळेला एखाद्या पिकनिकला जातो, एन्जॉय करण्यासाठी जातो आणि भलतंच काहीतरी घडतं, ते भलतंच काय बघायचं असेल तर ही मूव्ही बघायला या. हा एखादा मोठा स्कॅम असला तर